दोस्तों मैं हूँ आपका तात्या ब्लॉगर। तू केले मित्रांनो जाके देख सकते हो का ब्रेकफास्ट तुम बघू शकता काय जात सुनत्या का तो बेसिकली दोस्त असे करून घ्यायचं मी सबस्क्राइब करा. किरीस का सुनने का गाना तू केले मित्रांनो सकाळ सकाळ चड्डीत. अरे मजा घेतोय मित्रांनो, ते पाणी पडलं. मी आहे तुमचा तात्या ब्लॉगर आणि आता आपण वाफ घेतोय. हर रात पिता कार में 1 कप पानी रख देते थे और बेटे से कहते लेकिन ध्यान रहे एक रेस कार ड्राइवर गैस स्टेशन पर आया. उसने कहा तो चलो अभी करते हैं फेस वॉश. तो अभी फेस वॉश हो चुका है. चलो आपको अभी नहा के मिलता हूँ. अबे साले वाह क्या मुस्कुराहट है. तो नहा दो के भाई, नहा दो के हो चुका है तुम्हारा भाई रेडी. अरे रेडी नाही झालो मित्रांनो. चला आता थोडा आवरून भेटतो. गेट रेडी विथ मी गाईज. बेसिकली दोस्तों ये इस शर्ट की आपको अगर अनबॉक्सिंग देखनी होगी तो मेरे YouTube शॉर्ट्स में डाली हुई है, तो आप जाके देख सकते हैं. बाय. तो दोस्तों ये है मेरा सुबह सुबह का ब्रेकफास्ट, जिसमें है 5 चम्मच ओट्स, कुछ अपने ड्राई फ्रूट्स और एक बनाना. वो दिन भी ज़रूर आएगा जिस दिन मेरे को स्पॉन्सरशिप मिलेगी. चलो अभी मंजिल को भुला कर जिया तो क्या जिया, मंजिल को भुला कर जिया तो क्या जिया, अगर तुझ में दम है तो उसे पाकर दिखा. तुम्ही बघू शकता काय जाताच मी माझ्या मम्मीला सोडलंय. तर आम्ही जाते जरा मित्रांकडे. तो बेसिकली मित्रांनो अभी हम जा रहे हैं डी मार्ट. आत्ताच आपण जेवण वगैरे केलं, तर चला आता डी मार्टला जाऊ. तर तुम बघू शकता मित्रांनो, तुम्हाला आता ब्लॉगर जा रहा है डीमार्ट के लिए. चलो डीमार्ट को जाके आप तुम्हाला भेटतो मित्रांनो. बाय. दोस्तों आप देख सकते फिलहाल के लिए आपण तर आलोय डीमार्टला. चला आता शॉपिंग वगैरे करू, मग तुम्हाला भेटतो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण ड्राय फ्रुट्स वगैरे घेतले. तर आता आपल्याला पनीर घ्यायचं. चला पनीर सापडू.
तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण आपल्या डाएटचं सामान घेतलंय. तर चला आता आपण बिल करू. दोस्त बेकारी नहीं है अपन, बहुत पैसे है अपने पास. तर बेसिकली मित्रांनो, आपण आता सामान घेतलंय. हे बिल आहे. हे तुम्ही बघू शकता मित्रांनो कसा रस्ता आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे स्ट्रॉल आहे आणि इथे पूर्ण सगळीकडे स्ट्रॉल आहे आणि पुरा रस्ता असा म्हणजे वेगळाच विषय आहे. थांबा मी गाडी घेऊन येतो मित्रांनो. फिलहाल केले आपण सामान तर घेतलंय, फक्त सामान चोरी होऊ नये तोपर्यंत मी गाडी आणतो. तोपर्यंत थांबा गाडी आणू आपण पटकन मित्रांनो. कसं डिक्कीत सामान भरावं लागतं, कसं जवळ घ्यायला पाहिजे तुम्ही पहिलेच गाडी. ही आपली गाडी. तर तुम्ही बघू शकता गाईज, आपण खूप काही घेतलं. जवळजवळ आपलं 3,000चं बिल झालं. अरे भावा नडी माना सामान घेऊ तंगी झाली मित्रांनो. बघू शकता तुमचा पनीर बी खातो मस्त. व्हेजिटेरियन आहे म्हणून पनीरच खावं लागतं, काय करावं बाई. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, डिक्की झाली फुल. थोडंफार सामान खिशात टाकतो मित्रांनो. आता खिशात सामान टाकावं लागेल, काय करावं. लय वाईट दिवस आले मित्रांनो. हे मेन नाही काही दूध बॅग बसून जावं, मग बाकीचं कसं ऍडजस्ट करतो. तर दूध बॅग फुटू शकते गाईज. हा एक हे 2 पनीरच्या खिशात टाकावं लागेल. आता आपली शॉपिंग तर झाली. चला मित्रांनो आता घरी जाऊ. आणि घरी गेल्यानंतर नाही का मित्रांनो, आता आपण काय म्हणते, घर जाके आपण नाही घ्या. तर घरी जाऊन मित्रांनो आता आपण जरा थोडंफार काम वगैरे करू आणि बघू. वाटल्यास तर बघू काय बघू. मी काय म्हणतोय मला काही कळत नाही. पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा तुमच्या तात्या ब्लॉगरला. ये डिमार्ट से तो पार्किंग से आ चुके हम बाहेर. हे बघू शकता गाईज तुम्ही, डीमार्टचं आहे इथं. हे डीमार्ट इथं. मी चुकीच्या ठिकाणी आलो. आता मला परत घुमून जावं लागेल. लय गरिबी तंगी गाईज. आता आपण चाललोय घरी. घरी गेल्यावर मी तुम्हाला भेटतो. आणि आता परत पुढे जातो चुकीच्या रस्त्यावर. मी बोलायच्या नादात असंच होतो मित्रांनो. चलो अभी हम जाएंगे. तो विषय आज झालाय मित्रांनो, ही डिक्कीत माझी होती टोपी आणि टोपीवर मी ठेवलंय सामान. आता तुम्ही म्हणता असेल तुला टोपीची एवढी काय गरज आहे. अरे भाई केसाला थोडं मेंटेन ठेवायसाठी करावं लागतं. आता चला टोपी आपण काढली, चला टोपी घालू. गजब टोपीबाज आदमी.
तर बेसिकली मित्रांनो अभी क्या चीज हुई मालूम है क्या, डीमार्ट के बाहर नारियल पानी मिलता है तो उधर कैसा 50 रुपए में मिलता है, मतलब उधर जो गाड़े बीड़े लगता है, तो उधर विषय कैसा हुआ मालूम है क्या? तो उधर विषय कैसा हुआ मालूम है क्या गाइज? अरे गाड्या ठेवून लागले. विषय कैसा हुआ मालूम है क्या गाइज? तर तिकडं नाही का आपण तिकडं नारळ पाणी पिणार होतो, पण हमने सोचा कि हमारे घर में जाते जाते रास्ते में नहीं क्या 30 रुपए में मिलता है, तो 50 वाला पीने से अच्छा 30 वाला पियेंगे. तो जो 30 रुपये में नारियल देते ना ते भैया आणले नव्हते. अरे मग तर डोकंच खराब झालं. जाऊ द्या, पण एक गोष्ट चांगली झाली, काही काही गोष्टी कोइन्सिडेन्स नाही पण होत्या. थांबा तुम्हाला सांगतो. कोइन्सिडेन्स आज झालं मित्रांनो, मी मधल्या रस्त्याने आलो, त्याच्यामुळं मी मधल्या रस्त्यानेच येणार होतो. समजा जर का मी नारळ पाणी प्यायला थांबला असतो तर 5-1 मिनिटं पुढे झाले असते, पण टायमिंग एवढी मॅच झाली मित्रांनो. तर एक काका होते, ते काकाच्या गाडीचं पेट्रोल संपलं होतं, तर त्यांना आपण मदत केली मित्रांनो. तर ते बी खुश, मी बी खुश. काही काही गोष्टी एकदम असे ठरून होत असतं का जीवनामध्ये, काही काही कळतच नाही मला. तर चलो गाइस बाय. बेसिकली मित्रांनो अभी हम आ चुके हे घर. अरे अजून आलो नाही, अजून घराच्या कोपऱ्याला आहे. नारळ पाणी प्यायचं होतं यार, काम लागली चालू घरी पाणी पितो. पानी 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 अंकल जी पानी पिला दीजिए, मेरा गला सूख रहा है. तर तुम्ही बघू शकता गाईज, आपण 3000चं सामान आणलेलं आहे. कशाला आणलेलं आहे आपल्याला माहित नाही. चला भेटूया नंतर. बघू शकता गाईज, हे चिमणी हागली इथं. दाखवलं बरं की नाही ते लोक नालायक आहे सगळ्या गावाला. बघा ते पोर लगेच ट्युशन आले का, हीच माझी दिसती वस्तू. हा पण ते इथे राहत, हा इथंच राहायला ते बऱ्याच वर्ष कर लागलं. आजी मला सबस्क्राईब करायला म्हणा. आजी म्हणा ना, सबस्क्राईब करा असं म्हणा. सरप्राईज कर, सरप्राईज कर आजी. सबस्क्राईब 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 सबस्क्राईब, हा लाईक करा, फॉलो करा असं करा, लाईक करा म्हणून. सबस्क्राईब, सबस्क्राईब करा, लाईक करा असं करा, लाईक करा. सबस्क्राईब करा, लाईक करा. सब्सक्राइब करा, लाइक करा, शेअर करा. त्याने धन्यवाद. व्हिडिओला हवार मेहनत करतो. अरे वा, नाव काय याचं? कायरो. अरे पुरा प्लेयर आहे ना ह्यो. ते पाळलं मावशी मी. कायरो पाहिजे का तुला? नको, मला मीच पाळणं आहे ना, याला कुठे पाळू. कायरोला मी असं कायरो कायरो सावशी गो कायरो. अरे सुलत्या कायरो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण आपल्या मावशीच्या घरी गेलतो, पण नाही का मित्रांनो, विषय ऐसा हो गया, मेरे को उधर से बहुत ज़्यादा प्रॉफिट हो चुका है. मेरे को मिल चुके उधर से 200 रुपये. आजीने दिले 100 रुपये, मावशीने एका दिले 50 रुपये, दुसऱ्या मावशीने दिले 50 रुपये. मज्जा आली मित्रांनो. चला भेटूया तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये. अरे नंतरचा ब्लॉग नाही, बंद नाही करते. थांबा पापुढे जाऊन. तर बेसिकली मित्रांनो, आज जायचा फायदा एक की, म्हणजे फायदा तर नाही म्हणता येणार, हा फायदा पण म्हणता येईल. तो विषय आज झाला, माझी मावशी आलती, म्हणजे ती भराडीहून दुसऱ्या मावशी आलत्या माझ्या, त्यांनी बी पैसे दिले, रामनगरच्या मावशीने पैसे दिले, प्लस आजीने बी पैसे दिले, प्लस आजीबीने मोसंबी बी दिली, प्लस त्याच्यानंतर तिथे जाऊन थोडीफार मज्जा गोष्टी गप्पा वगैरे पण झाल्या. तर आता मी या तुमचा तात्या ब्लॉगर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. बात तो सही है. तो बेसिकली मित्रांनो, आता आपण करतोय जेवण. पालक पनीरची भाजी आणि संपोळी. तो बेसिकली मित्रांनो, आपण जेवण वगैरे करून त्याच्या अर्ध्या तासानंतर उसके आधे घंटे बाद, म्हणजे सॉरी, खाना खाने के बाद आधे घंटे के बाद आपण आपली ती डाएट कोणची 2 केळी, 1 ग्लास दूध
1 चम्मच पीनट बटर, 2 खजूर, नाही एकच खजूर खाल्ला आज, पण मी रेग्युलर 2 खात असतो. तर ही डाएट घेतली. आता अर्ध्या तासाने जिमला जाणार आहे. तर आज मी लवकर का जातोय जिमला, कारण की नाही का मित्रांनो, कारण कारण ऐसा आहे मित्रांनो, की ते माझ्या मम्मीच्या कॉलेजमध्ये पेपर वगैरे चालू आहे 12वीचे. तर मम्मीला घरी यायला उशीर होतो. तर विषय काय होऊ लागला, मम्मीला उशीर होतो, मग त्या टायमात मी जिमला असतो, मग मम्मीला घरी सोडायला कोण नसतं. मग असा विषय होतो. इसलिए अभी तुम्हारा भाई भाई आपण दुपारीच जाणार जिमला, दुपारीच व्हिडिओ शूट करणार आणि लवकर घरी वापस येणार. ये हां, आणि बाय द वे नाही का, मी येत होतो ना रस्त्याने परत, तर परत एका काका लिफ्ट दिली. तुम्ही म्हणता असं मी खोटं बोलतोय काय म्हणतोय, आता तुम्हाला भरोसा ठेवायचा तर थोडाफार ठेवा, नाही तर नका ठेवू. अरे पण ठेवा रे भाई तुमच्या भावावर भरोसा, हम खोटं नाही बोलते. ये क्या कर रहा है यार तू? मतलब मजाक है क्या? तो मैं हूँ आपका तात्या ब्लॉगर. तर मी बघतोय तारक मेहता. अरे सॉरी. तो अभी हम जा रहे हैं जिम. चलो बाय. तो फिलहाल के लिए दोस्तों अभी हम जिम को तो आ चुके हैं. तो चलो अभी वार्म अप करने के बाद आपको मैं क्या एक्सरसाइज करता हूँ वो बताता हूँ. तो बेसिकली दोस्तों अभी मेरा वार्म अप हो चुका है. तो अभी मैं पुशअप लूँगा 5 इसलिए पुशअप लूँगा क्योंकि मैं आज चेस्ट मार रहा हूँ, चेस्ट और शोल्डर. तो पुशअप से मतलब अच्छा पंप आता है चेस्ट में, और कंट्रोल में मारूंगा 5 पुशअप. तो बेसिकली दोस्तों अभी आपलं वॉर्मअप वगैरे तर झालं आहे. आता आपण नाही का अप्पर चेस्टसाठी चेस्ट फ्लाय घेऊ. जसा तुमचा सेट झाला मित्रांनो, तसे एक छोटे वजनाचे डंबेल घ्या आणि त्याच्यानंतर तसंच मारा. हा झाला एक सेट. असे 3 सेट मारायचे. तर बेसिकली मित्रांनो आता आपण घेणार डंबेल प्रेस. आणि डंबेल प्रेसमध्ये आपण पहिलं म्हणजे 3 सेट घेणार आहे 15-15 रिपिटेशनचे. त्याच्यानंतर आपण लगेच 5 पुशअप घेणार आहे. चला तुम्हाला दाखवतो. आपलं आता एक सेट झाल्यावर आपल्याला लगेच पुशअप मारायचे. तर मित्रांनो आता आपण घेणार चेस्ट फ्लाय, आणि चेस्ट फ्लायचे घेणार 3 सेट. तो 3 सेट लेने के बाद मैं आपसे मिलता हूँ.
तर बेसिकली मित्रांनो आता आपली चेस्टची एक्सरसाइज झाली कंप्लीट. तर आता आपण घेणार शोल्डरची एक्सरसाइज, शोल्डर प्रेस का शोल्डर पुश त्याला काय म्हणता काय माहीत नाही. तर चला. तर बेसिकली मित्रांनो आपले आता शोल्डर प्रेसचे 3 सेट झाले. तर आता आपण याच्यानंतर ते श्रग्स घेणार आणि श्रग्स नंतर आपण लगेच सपाटे मारणार आहे. त्याच्याने आपल्या शोल्डरवर एकदम प्रेशर पण येतो आणि आपल्या शोल्डरला मस्त शेप पण येतो. चला मी तुम्हाला दाखवतो. हा झाला आपले एक सेट. असे 3 सेट मारायचे. बेसिकली मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही जे आहे ना मसल माइंड कनेक्शनवर जास्त लक्ष द्या. आणि कसं राहतं माहिती का मित्रांनो, तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करता तेव्हा तुम्ही वेट कमी असले तरी चालेल पण रॅप चांगले मारा. तुमचा हो पहिले कमी वेटमध्ये जास्त रॅप मारत होता, आता जास्त वेटमध्ये कमी रॅप मारतोय. म्हणजे इतकं पण जास्त वेट नाही मारते मी, पण हळूहळू करून प्रोग्रेस होतीये. कधी डिमोटिवेट बी होतोय, कधी वाटते, कधी कधी वाटते प्रोग्रेसच होत नाही. पण मी एक तुम्हाला प्रॉमिस करतो गाईज, हे वर्ष संपूस तर हम ऐसी बॉडी बनाएंगे ना भाई, हे कोणी बनवली नसेल. पण एवढी पण नाही, पण बनू भाई आखरी एकदम. तर मित्रांनो आपली शोल्डरची 3री आणि लास्ट एक्सरसाइज आहे. तर आता बघा तुम्हाला फेलियर कसं हिट करता मी दाखवतो. आपण स्टार्टिंगला घेतो 20 kg. तर बेसिकली मित्रांनो आता एक्सरसाइज करताना नाही का, म्हणजे कधी कधी तुम्हाला वाटलं की तुम्ही बरोबर रॅप नाही मारले, तुम्ही जास्त रॅप पण मारत असतील फेलियरच्या पुढे हिट करायचं. तर बेसिकली मित्रांनो आता आपण नाही का वरी होतो आणि वरी नाही का आपण होल्ड हे केलं का ते सॉरी पुलअप होल्ड केलं आणि 30 सेकंड आणि लगेच एक पुलअप मारलं. पुलअपच म्हणते. आणि इथं येऊन आपण लेग होल्ड केलं. लेग होल्ड बेसिकली मी कसं करतो थांबा तुम्हाला दाखवतो. हे समजा मी असं आहे, हे मी भिंतीला टेकून असतो पण तुम्हाला असं दाखवतो. हे बघा, हे नाही का, हे असं, हे जेव्हा मी असं असतो ना, हे असं भिंतीला टेकून असं मी 1.5 मिनिट 1 मिनिट 30 सेकंड होल्ड करतो. कधी असं थोडा पुढं होतो, कधी मागं होतो. आणि एक झंझट झाली, एक प्रॉब्लेम झाली मित्रांनो. प्रॉब्लेम ऐसी हो चुकी है कि
काल आपण मारलं लेग आणि लेगमध्ये आपण हेवी स्क्वॉट्स मारले. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या बॅक इंजरीचा प्रॉब्लेम आहे. यावेळेस बॅक इंजरीवर नाही, हे पार्ट कशी दाखवू थांबा. हे जे पाठीचा ही वाली साईड आहे काय पाठीची मधली, तिथं बेकार दुखू लागलं. आता काही नवीन प्रॉब्लेम होऊ नये फक्त, नाही तर मग तर बेसिकली मित्रांनो आता आपण घेणार आहे ॲपसाठी एक्सरसाइज. तर आपण काय करतो बेसिकली कोणत्या पण 3 एक्सरसाइज लगातार घेतो. म्हणजे समजा आता आपण क्रंचेस घेतले तर क्रंचेसचे 1 सेट 25 रॅप, कोणची बी एक्सरसाइज असो 25 रॅप, अशा 3 एक्सरसाइज घेतो आणि लगेच 1 मिनिटाचं प्लँक घेतो. हे आपण 4 एक्सरसाइज कंटिन्यू करतो. म्हणजे कंटिन्यू म्हणजे न रेस्ट घेता किंवा कमी गॅप देता आपण करतो, जितकं कमी गॅप देता येईल. तर चला तुम्हाला आता टाईमलॅप्समध्ये दाखवतो. स्किप 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 मित्रांनो, कारण की आता आपण नाही का ॲप्स नाही घेते, पाठीवर लोड येतोय. म्हणजे एवढा बी लोड नाही येते पण येतोय थोडा. काही काही ठिकाणी डोक्याने पण चालू लागतं. काल जरा जास्तच मारलं मी पंपमध्ये. किती काय माहिती किती मारलं, तुम्हाला नंतर सांगन कधी. कधी पण मित्रांनो मस्ती नका करत जो, माहिती का. अंगात जे किडा राहतो ना, सगळ्यांच्या अंगात राहतो. माझ्या अंगात तर असा रैमानी किडा आहे असं वाटतं मला कधी कधी. पण आपण करू भाई, आपण प्रोग्रेस करू 1 नंबर. क्रिएटिन वगैरे पण सुरू करणार आहे, प्रोटीनचं तर माहीत नाही पण क्रिएटिन पण सुरू करणार आहे आपण. तर बघू आता आपण कधी सुरू करतो क्रिएटिन. एक तर मी माझ्या बड्डेच्या टायमाला करणं, बाय द वे माझा बड्डे 24 एप्रिलला आहे. तर मग बाय द वे माझ्या बड्डेच्या टायमाला करण किंवा त्याच्या पहिले करण. बड्डेपर्यंत येऊस तर काहीतरी फॅन फिजिक तर करण मी, याच्यापेक्षा बी भारी अजून ट्राय करण. चलो बाय. तर हे फिलहाल केले बॉडी की कंडिशन. हे मी काय केलंय, सगळे लाईट बंद केले आणि फक्त वरचा चालू ठेवला. त्याच्यामुळे एवढे मला कट्स नाही येत, पण दिसत आहे ते जेवढे पण आहेत तेवढे. लोअर बॅक कधी माझे डेव्हलप होईल आणि मी कधी ते काय करण, मीच मनावर घेत नाही. मीच पागल आहे. बाकी काही असू नसू मित्रांनो, तुम्हाला स्ट्रेचिंग करणं पण खूप गरजेचं आहे. स्ट्रेचिंग करा. तो बेसिकली मित्रांनो अभी हम कैलिस्थेनिक करेंगे. बेसिकली दोस्तों अभी हमारा वर्कआउट हो चुका है ख़त्म. अभी हमने कैलिस्थेनिक की भी थोड़ी सी प्रैक्टिस की थी. थोडंफार जमतं तुमच्या भावला. तो चलो अभी जाते हैं घर. हम जा रहे हैं शेरा के पास. शेरा काय आलं
इकडे पाहिजे, इकडे सबस्क्राईब करायला म्हण, तात्या ब्लॉगरला सबस्क्राईब करा म्हण. तात्या ब्लॉगरला सबस्क्राईब करा. बेकार हसायले. थांब रे शहरात, थांब. मरण मरण मरण, थांब थांब, उचलून टाकतो त्याला. मरण मरण पूजा करा तुला. तात्या ब्लॉगरला कधी सबस्क्राईब आणि लाईक नका करू. हे कट करून टाकतो मी व्हिडिओ मध्ये. मैंने कल लाडले म्याव गॉप 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 गॉप. तो बेसिकली मित्रांनो आता आपण चाललोय अविनाश भाऊ सोबत बाहेर. अभी शेरा भाऊ का तो एक काम था, तो अभी हम आ चुके हैं घर. तर बेसिकली मित्रांनो अभी हम बना रहे हैं पनीर 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 पनीर. तर पालक पनीर तर आपण दुपारी सकाळीच खाल्लंय, पण आता आपण बनवतोय मित्रांनो. काय बनवतोय यार, बोलता बोलता विसरलो. काय बनवतोय आपण, पण काय बनवत होतो खरं. हा, पनीर कंटकी. ये कंटकी मसाला, हे अद्रक लसूण पेस्ट, जिल्ली गार्लिक काय म्हणते, हे मटन मसाला. पण हे सगळं व्हेज मसालेच आहेत. तुमचा भाऊ नॉन व्हेज खात नाही बाय द वे. हा, आणि कंटक्की आपण बनवतोय. तुम्ही म्हणता सागर भाई तू तर जिम मारतो, तू तर ऑइली कसं खातो, पण ऑइली वगैरे का खातो. अरे भाई 0 ऑइल मध्ये कंटक्की बनवते. चला तुम्हाला दाखवतो, चला तुम्हाला दाखवतो, चला तुम्हाला दाखवतो. अभी बदत आहे भाई. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण घेणार आहे पनीर. मी पर्टिक्युलर तुम्हाला कोणत्या ब्रँडचं सजेस्ट नाही करते. पनीर पनीर आपण कापून म्हणजे पनीरचं पॅकेट आपण खोलून घेतलंय. फक्त पनीर वगैरे. तो बेसिकली पनीर हमने एक बाउल तर नाही, एक डिश मध्ये आपण पनीर घेतलेलं आहे. आता याच्यावर टाकन आपण थोडीफार अद्रक याच्यावर आता आपण टाकन थोडीफार अद्रक लसूण पेस्ट. भरपूर झाली, ही जास्त झाली वाटतं. तो बेसिकली मित्रांनो याच्यावर आता आपण चिकन मसाला वगैरे टाकलाय आणि काय म्हणते आपले कंटक्की मसाला पण टाकलाय. तर याच्यावर आता आपण पाणी टाकलंय, त्याला मिक्स करून घेऊ. वास एकदम मस्त आले मित्रांनो. हे बघा कसं कलर आलाय. फूड कलर वगैरे टाकते यार, लय चुकीचं आहे. हेवी खाणं बंद करणार आहे काही दिवसांनी, थांबा. हे हातावरचा मसाला तुम्हाला मी खूप घाण दाखवते, पण मी जसं बनवतो मी तसं दाखवते. माझे हात वगैरे स्वच्छ आहे. का होतं, पनीर जास्त खाली चिपकणार नाही. पूर्ण मसाला खाली राहिलाय. याला पेशन्सचं काम आहे मित्रांनो. जर का तुम्हाला बिना तेलाचं बनवायचं असेल ना, तर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. याच्यात मी हात धुतलाय, म्हणजे पाणी टाकलंय आणि हात धुतलाय. जे खरंय तेच सांगतो तुमचा भाऊ. आता घाण वाटतलं वाटू द्या, पण सॉरी. मध्ये मध्ये याला थोडं थोडं पाणी सोडायचं. आणि आता हे जे चीज बनवून येणार आहे ना, एक नंबर. वाव क्या रंगत है. इसको ऐसा खेलना पड़ता गाइस. याला पूर्ण असं दाबून याचा मसाला एकदम असं हे बघा. हा, झालं का पाणी कमी. हा, नाच करते काय. इकडं बाहेर मित्र आलं तर त्याच्या नादात बघू शकता. आता आपलं ताट झाले रेडी. तर चला करते जेवण. हे सकाळची पालकची भाजी, हे आपलं पनीर, हे निंबू, हे माचीस, सॉरी. तर चला जेवूया. थोडंसं करपलं यार. तो गाइज मैं हूँ आपका तात्या अरे तो मैं हूँ आपका तात्या ब्लॉगर. दिन की लास्ट में लेते हैं हम एक गिलास दूध. नाइस. तो आज का ब्लॉग करते हैं इधर ही एंड. तो कसा वाटला ब्लॉग तुम्हाला सांगा मित्रांनो. हां, आणि आज मी मोठा ब्लॉग बनवायचा ट्राय केलाय.
बघू किती मोठा ब्लॉग बनतो. असा ब्लॉग मोठा आवडत असला तर ठीक, त्याच्यापेक्षा मी छोटा बनवून देतो ब्लॉग, काही विषय नाही. लाईक करा, शेअर करा आणि माझं काही चुकत असलं ते पण सांगा. माझा फॉर्म वगैरे पण चुकत असेल काही काही ठिकाणी तर मला समजून सांगा. मला जेवढी नॉलेज आहे मी तुम्हाला देतो. बाय द वे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बॉय.